निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे। विदर्भातील 7 जागांसह देशातील विविध राज्यांमध्ये 91 जागांवर मतदान संपन्न झाले। राज्यातल्या 7 मतदारसंघांमध्ये 6 वाजेपर्यंत सरासरी 62% मतदान झाले। सगळ्यात जास्त मतदान हे गडचिरोली चिमूर या मतदारसंघात झालं। 5 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 58% मतदान झालं, तर वर्धा मतदारसंघामध्ये 55.38% आणि चंद्रपूरमध्ये 65% मतदान झालं। 5 वाजेपर्यंत भंडारा गोंदियामध्ये 72% मतदान, गडचिरोली चिमूरमध्ये 61.33, यवतमाळ वाशिम मतदारसंघात 58% मतदान झालं। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज चिखलगाव इथे नागरिकांनी 25 वर्षांपासून पूल न केल्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार घातला, त्यामुळे तब्बल 3 मतदान केंद्रांवर एकही मतदान झालं नाही। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला। मुख्यमंत्र्यांनी पत्नी आणि आईसह मतदान केंद्रावर दाखल होऊन मतदान केलेलं आहे। भाजपचे नागपूरमधले उमेदवार नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदान केलं। नागपूरच्या महाल इथल्या शाळेमध्ये गडकरींनी पत्नी कांचन गडकरी, मुलं आणि सुनांसोबत मतदान केलेलं आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला। यावेळी विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी प्रत्येकानं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन केलं होतं। वर्ध्यातील गिरड गावातील शेतकऱ्यांना शेतातील कामं आटपून रखरखत्या उन्हामध्ये बैलगाडीनं जाऊन मतदान केलं। नागपूरमधल्या काँग्रेस नगरमधल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांच्याच नावासमोर रिजेक्टेड असा स्टॅम्प लावला होता। या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। चंद्रपूरमध्ये रणरणच्या उन्हामध्ये सुद्धा नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळण्यासाठी मंडप देखील घालण्यात आला होता। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती गावामध्ये लोकांनी पाण्याच्या प्रश्नासाठी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला। 1900 मतदार असलेल्या या गावामध्ये फक्त 50 लोकांनी मतदान केलं। गोंदियामध्ये वधू आणि वर यांनी लग्न झाल्यानंतर थेट मतदान केंद्र गाठलं। बँड बाजासह वधूवरांनी मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे। वर्ध्याच्या अलीपुरामध्ये मतदान करण्यापूर्वी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला। चेतन गोठे असं या नवरदेवाचं नाव असून मतदान हे प्रत्येक नागरिकांना करायला हवं असं त्यांनी म्हटलं। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी इथे नवरीनं संसाराला सुरुवात करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला। यवतमाळमध्ये 102 वर्षीय वयोवृद्ध मतदारानं मतदानाचा हक्क बजावला। उपनिवडणूक अधिकारी आणि तहसीलदार यांनी त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत केलं। वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला असताना सुद्धा 4 महिन्याच्या तान्हुलीसोबत घराच्या बाहेर पडून एका मातेनं मतदान केलं। नागपूरमध्ये जगात सर्वात कमी उंची असलेल्या ज्योती आमगे हिनं देखील मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपूरमध्ये लोकसभेचे मतदार असलेल्या 20 तृतीयपंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भंडाऱ्याच्या अठ्याळ गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, मात्र राजकीय पक्षाच्या लोकांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी बहिष्कार मागे घेतला। अनेकांनी बहिष्कार मागे घेऊन नंतर मतदान केलेलं आहे। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग चालकाचं संतुलन बिघडल्यामुळे अपघात झालेला आहे। मतदान करून परत जात असताना अपघात झाला। यामध्ये 3 मतदारांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले। विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम बिघाडाच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या वॉर रूमनं दिली आहे। जम्मू काश्मीरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काँग्रेसचं चिन्ह असलेल्या बटनामध्ये बिघाड झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि उमेदवारांनी केला। शहापूर पुछ भागामध्ये काँग्रेसचं बटन चालत नसल्याचा आरोपही करण्यात आला। उत्तर प्रदेशच्या कैरानामधील रसूलपूर गुजरात मतदारसंघामध्ये बीएसएफकडून हवेत गोळीबार करण्यात आला। काहींनी जबरदस्ती मतदान केंद्रामध्ये घुसून मतदानाचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलिसांनी बोगस मतदात्यांवर लाठीचार्ज केला। कैराना इथे हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर आरोप केलाय। भाजपला वोट न दिल्यामुळे बीएसएफकडून मतदारांना रोखल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवरून केलेला आहे। छत्तीसगडच्या दंतेवाड्यामध्ये मतदान सुरळीत झालेलं आहे। मंगळवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा परिणाम निवडणुकीवर कुठेही दिसून आलेला नाही। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी मतदानाचा हक्क बजावला। गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी मतदान केलं। पश्चिम बंगालच्या लातूरमधील वेस्ट बंगाल इथे गावठी बॉम्ब सापडलेत, पोलिसांनी हे बॉम्ब निकामी केले। आंध्र प्रदेशच्या गुंटूर मतदार केंद्रावर जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। मतदान केंद्रावरच्या खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे।
आंध्र प्रदेशातील जनसेवा पार्टीच्या विधानसभा उमेदवारींना चक्क ईव्हीएम मशीनच जमिनीवर आपटलं, पोलिसांनी त्याला अटक केली आहे। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागामध्ये एका तरुणानं चक्क मतदानाच्या रांगेमध्ये डान्स केला। अलगाववाद्यांना सणसणीत चपराक देत बूथच्या बाहेर त्यानं हा डान्स केलेला आहे। आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला। आंध्रच्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान सुरू होतं। राहुल गांधींच्या चेहऱ्यावरची ती लाईट काँग्रेस फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची असल्याचा खुलासा केंद्रीय गृह मंत्रालयानं केलाय। अमेठीमध्ये रॅलीच्या दरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर 7 वेळा लेझर लाईट दिसल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती। अमेठीमधून स्मृती इराणी आणि रायबरेलीमधून सोनिया गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होम हवन केलेत। यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल, प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा देखील होते। मोदींना असं वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे। 2004 मध्ये वाजपेयींना देखील असंच वाटत होतं की ते अजिंक्य आहेत, मात्र आम्हीच निवडून आलो अशी टीका सोनिया गांधींनी केली। प्रकाश आंबेडकरांसाठी लातूरच्या मतदारांना मोठी मदत केली आहे। मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 10 लाख रुपये त्यांनी बाळासाहेबांच्या सुपूर्द केले आहेत। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक मेटेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना मोठा प्रस्ताव दिला होता, मात्र सांगलीमध्ये येऊन वेगळी भूमिका घेत गोपीचंद यांनी उमेदवारी जाहीर केली, असा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांनी केला आहे। काँग्रेसचे लोकसभा उमेदवार संजय निरुपम यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। भाजपच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। आता त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जातं। उद्या नगरमध्ये मोदींची सभा आहे, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जातं। औरंगाबादचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात निवडणूक विभागामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। जवान अभिनंदन यांची वीरप्पांची तुलना केल्याबद्दल ही तक्रार करण्यात आली आहे। अकोल्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होणार आहे, मात्र सभेपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंडप कोसळला। मालेगाव तालुक्यातील वनपट इथे रघुनाथ निकम या शेतकऱ्यावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये निकम गंभीर जखमी झालेत, त्यांच्या मानेवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत। अमरावतीच्या तिवसामध्ये भर दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये 5 घरं खाक झाली आहेत। बीडमधील तेलगाव नाका परिसरामध्ये गॅस कटरचा भीषण स्फोट झाला। या घटनेमध्ये कारागीर गंभीर भाजलेला आहे। सोलापुरातील एमआयडीसी परिसरामध्ये टॉवेल कारखान्याला आग लागली। आगीमुळे परिसरामध्ये मोठा धूर निर्माण झाला होता, जीवितहानी झाली नाही। नालासोपारा पूर्व प्रगतीनगर इथे जीवदानी अपार्टमेंटमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून 5 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।